पुस्तक वाचलंस? मेन आर फ्रॉम मार्स, वुमेन आर फ्रॉम व्हीनस. पल्प वाचत नाही मी. पुढे नाही जाऊ शकत. नाही, घरी जा. त्याचं असं म्हणणं आहे की पुरुष हे मंगळावरचे आहेत आणि स्त्री ही शुक्रावरची. तू प्लेटोचा इसेन्शियलिझम वाचला असशील ना? नाही. कुठल्याही संकल्पनेला एक फॉर्म असतो. म्हणजे खुर्ची ही खुर्ची असते, टेबल हे टेबल असतं, दोन्ही लाकडच, पण वेगळ्या फॉर्ममुळे ते वेगवेगळे ठरतात. हाच फॉर्म लिंग म्हणजे जेंडरलाही लागू होतो. त्यामुळे तुम्ही वेगळेच राहणार. तुमच्यात संघर्ष होणारच, ताण येणारच. तुमच्यात म्हणजे? तुझ्यात आणि अनयात. अनयात पटतंय, पण स्पर्शाचं काय? खऱ्या गोष्टींचं काय? काहीच दिवसात स्पर्शही करू शकेन मी तुला. जिंक्स नको करू यार. मी जितकी खरी बनत चालले आहे ना, तर मला गहिरं वाटू लागलं अजून तुझ्याबद्दल. म्हणजे मी मुळात काही नाती आणि संबंध लावू लागले. म्हणजे मला वास येऊ लागलाय तुझा. तुझा वास मला आला ना की रातकिड्यांचा आवाज, लिंकिन पार्क, रवींद्र साठ्यांची गाणी आणि अंधार असं तिन्ही आठवतं. कारण तू मला बनवताना या तिन्हीचा संबंध होता. अशा वेळेला मला कळत नाही की मी नक्की काय करणं अपेक्षित आहे. मराठी बोलताना फक्त मराठी बोलायचं, इंग्रजी बोलताना फक्त इंग्रजी बोलायचं, असं साधं लॉजिक होतं माझं. आता मी समकालीन नावाखाली काहीही बोलायला लागले. का बोलते मी असं? ते चूक नाही का? तुझ्यासाठी बोलते एवढंच उत्तर आहे. मला खरं तरी बनवू नकोस. खरं बनवणार आहे मी तुला. माझं मिशन आहे ते. आणि माझं काय आहे ते? तुझी ड्युटी, कर्तव्य. नवनीत, खूप दारू प्यायलाय. पण एक लक्षात घे, वीराने बहुतेक अनयाचा हॉलोग्राम तयार करून एक खोटी अनया तयार केली. त्याचा उद्याच्या उद्या फॉलोअप घे. जर का असं काही नसेल तर परत इतकी घेत जाऊ नको.
तुला झेपत नाही. अरे काय रे? डोळे परमनंटली उघडे झालेत रे. इथं पिना लावल्यासारखं होतं आता. का? अल्गोरिदम्स. कुठे घातलीत आपली? तुला आठवतंय का मी फर्स्ट इयरला असताना आपण बोलता बोलता एकदा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अल्गोरिदम्स काढले होते. हो. आणि तू म्हणला होतास की पासआउट व्हायच्यात AI क्रॅक करशील. कॉंग्रॅट्स. तुम्हाला केलं नाहीस चक्रमसाठी? हो सॉरी अरे मी कम्प्लीट विसरलो. मी कामात होतो थोडा. कॉंग्रॅट्स. काय टपरीवर जायचं का? चहा बिडी करू जरा. बोलू सर. थोडं. चायला नाही ना आपण मध्ये मध्ये असे मॅच मॅरेथॉन मारली पाहिजेत. हो. अरे तसंच पुण्यातल्या टेकड्या वाचवलं पाहिजे. सँड माफियांना एक्सपोज केलं पाहिजे. FTIला चांगला चेअरमन मिळाला पाहिजे. व्यापमचे सगळे ते आरोपी पकडले गेले पाहिजेत. भारताचं रक्षण केलं पाहिजे. कळलं का? हराम्या. चल कल्टी. कॉंग्रॅट्स वीरा. ये बुट्टे आहे. अरे तुझ्यात कॅपॅसिटी नाही आहे मला मारायची. हां. आणि दुसरं म्हणजे मी या अनयाला सांगणार नाही. नॅनो पाणी आण मला. तुला आता काहीही मिळणार नाहीये. ठीक आहे. मग इन्व्हेन्शन माझ्या नावावर कर. हरामखोर. दाखव मला ती. फुंतरू मी तुला काही एक होऊन देणार नाही. माझीच. प्लीज शो. वीरा. मीरा. अरे डिक्टो आने रे. वीरा मला वियर्ड वाटतंय. वियर्ड. त्याला इतके दिवस पुन्हा लपून ठेवतात तसं लपून ठेवलं तेव्हा नाही वाटलं का वियर्ड? चलो बेब्स, लेट्स गो आउट अँड हॅव सम SEX. अरे तुला ठरवावं लागेल वीरा. खरी आणे का खोटी आणे? सॉरी खोटी आणे का खरी आणे? का खरी आणे का खोटी आणे? हो शिट, काय कॉन्फ्लिक्ट आहे ना. सॉरी तुला सांगायचं राहिलं. सगळे येत आहेत आत्ता. स्माइल. डिम हस ना. नाइस. चल वन पॉइंट. आज वाढदिवस आहे माझा. नाही परवा आहे परवा. डिम तुला तुझा वाढदिवस पण लक्षात नाही? तू आहेस का फेसबुकवर फालतूपणा करण्याच्या ऐवजी चांगल्या गोष्टी का नाही रे बघत तू? नाही अगं. अरे एवढा अभ्यास करू नका. गायब वगैरे होशील. काहीतरी बिनसलंय ना. अगं मिडसेमचं टेन्शन घेतलंय त्याने. हो ना. बाय द वे प्लॅन असा आहे वेरा. आपण सगळे चाललोय फिरायला. गाडी दस्तूर खुद्दांनी मॅनेज केलेली आहे. म्हणजे मी. दस्तूर खुद्द म्हणजे मी असतो. अरे मला नाही जमणार. मला बरं नाही जरा. तुला बरं नाही कारण तू चिणून मरतोय सीता अनारकली सारखा. अरे तुला यावंच लागेल वीरा.
चला चला केक कापूया मेणबत्त्या लावल्या. चलो कम सॉरी तुला थांबवलं, पण इथे कुणाकुणाला वीराच्या हुशारीबद्दल आदर आणि भीती वाटायची. असो, अनया फुंत्रू फुंत्रू अनया अनया पाहिलंस ना कसलं परीसारखं ठेवतो तुला. कधी परीसारखं कधी सांगू का रे. एखाद्याची परवानगी न घेता त्याचा हॉलोग्राम बनवणं हा नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. अब्रू नुकसानीची भरपाई, जन्मठेपेची शिक्षा, ते सगळं वेगळंच बस. तर फाउंडरच्या संशोधनाचा आधार घेत किंवा एक प्रामाणिक आणि सच्चा इंजिनियर होण्याच्या नात्याने मी हेही म्हणेन की फाउंडरच्या संशोधनाला थेट कॉपी करून हे असं जागतिक संशोधन आपल्या नावावर करून घ्यायचं सरांना. अनया अगं एवढी मोठी आणि विकृत ॲस्पिरेशन्स असलेला माणूस एका सदाशिव पेठी मध्यमवर्गीय पोरीचं छोट्यात समाधान मानणारं हळवं मन जपेल. आता सगळ्यात मोठा गौप्यस्फोट. फुंत्रूला फिजिकल फॉर्म द्यायचा आहे सरांना. आणि अगं विचार कर त्यांनी काय काय केलं असतं तुझ्या शरीराचं. पण सुदैवानं हे सरांना शक्य झालेलं नाहीये. तर ब्रॉक लेसनर, ट्रिपल एच, विन्स मॅकमन यांच्या लाईनीत आपला वीरा नावाचा विलन कसा बसतो हे मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करून सांगतो. मला काही बोलायचंय. हो मॅडम, मला काही बोलायचंय. हो मॅडम, सगळं माणसांमधलं चाललंय की नाही. रंगीत हवेशी बोलायला आम्ही नंतर वेळ ठेवलेला आहे. हा हो एवढं आहे ना याबद्दल. तर गॅजेट डेच्या प्राइस डिस्ट्रीब्युशनच्या महत्वाच्या क्षणी का नव्हताच रे तिच्यासोबत. रंगीत हवेचे तंत्रज्ञान बरंच पुढं गेले असं म्हणूयात. काय नानू. प्राइस डिस्ट्रीब्युशन होताना फाउंडर मेला. आज ना उद्या तो मरणारच होता. पण तो जर परांजपेला बनवून मेला असता ना तर आज भारतातल्या फार मोठ्या विदुषीचा होलोग्राम तयार झाला असता. म्हाताऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण झाली असती. तो मरत असताना तिकडे एक व्यक्ती होती, नवनीत मुर्तडक. मृतडकांची पत्र फाटली. साधा हात पण नाही दिलास त्याला. हे बंद कसं करायचं. चाकू नाही. गुप्तीने हाफ मर्डर करून लई दिवस झाले मला. लागेल. जरा रिवाईज करायचं होतं. ओल्ड टाइम सेक. खोटं बोलते ती. कोताळ बाहेर काढून डायरेक्ट. कुठलीही भव्य गोष्ट करायला ती सामावून घेण्याचं धाडस लागतं. आणि मी अपग्रेड होते ना तेव्हा मला भूतकाळातल्या घटनाही अनुभवता येतात. थँक्स टू विराकस आणि फुंत्रू. रोज काही ना काहीतरी नवीन शिकत चालले मी आणि संपत चालले. मी एक नवीन शब्द शिकले, प्रेम नावाचा. त्यात म्हणे नीट राहायचं असतं, छान दिसायचं असतं, रात्री जागायचं असतं आणि दिवसाही जागायचंच असतं.
एखाद्याला खूप मिस करायचं असतं आणि तो मिस करतोय म्हणून खूप वाईट वाटून घ्यायचं असतं. स्वच्छ राहायचं असतं, तंद्री लागायची असते. असं सगळं वाटल्यावर मला वाटलं आलं मला प्रेम करायला. मग कळलं की प्रेमात अजून बरंच काही असतं म्हणे. रागवायचं असतं, स्वतःला खूप मारून घ्यायचं असतं, अश्रू संपेपर्यंत रडायचं असतं आणि मग समजायचं असतं की अश्रू कधी संपतच नाहीत. दुसऱ्याला त्रास द्यायचा असतो. आणि त्यांना त्रासताना पाहून आपण एक खूप त्रासायचं असतं. तुम्ही करा हा एकमेकांसाठी असं. अनया. हस. हसताना किती छान दिसतोस. हसत जा कधीतरी.